नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत आपण जे सुरू केलेली सिरीज आहे, जशी गणिताची असेल, विज्ञानाची असेल, त्याच पद्धतीनं आपण भूगोलाची पण सिरीज बघितली। आता बघा, आता असाच एक भाग घेऊत आपण। कसला भाग? विज्ञानाचा लय महत्वाचा भाग आहे। कोणता? ब्लड, रगत। तुमच्या अंगात रगत आहे का नाही? हा, तेच। माणसाच्या शरीरात रगत कसं तयार होते, रगत राहते काय, किंवा कसले प्रकारचं रगत राहते, बरोबर आहे? या सगळ्या गोष्टी बघायच्या आपल्याला, बरोबर आहे का नाही? हा, मग आपण काय करणार? आज रगत घेणार आपण। काय? रगत। बघा इकडे, रक्त, ब्लड, ह्या दोन पासून रक्त बनले। आलं लक्षात? प्रमुख घटक आहे ते। हे रक्तद्रव्य म्हणजे काय? जे प्लाझ्मा आहे, हे बघा, हे कसला? फिकट रंगाचा। कसल्या रंगाचा रक्तद्रव्य? फिकट रंगाचा। आणि त्याच्यात काय? आम्लारी धर्मी द्रव। एवढं ध्यानात ठेवायचं। बघा, रक्ताच्या एकूण आकारमानापैकी 55% आकारमान कोण व्यापते? रक्तद्रव्य। काय? रक्तद्रव्य। किती टक्के? 55% आकारमान कुणाचं असते? रक्तद्रव्याचं। ध्यानात ठेवायचं। आता ह्याच्यात 90% काय असते? जवळपास 90% पाणी। कशात? ह्याच्यामध्ये, ह्या 55% म्हणजे 90% पाणी आणि 60% जवळपास प्रथिनांसारखे घटक आणि बाकीचे असेंद्रिय घटक। लक्षात ठेवा। फायब्रिनोजिन व प्रोथ्रोम्बिन हे काय करतात? रक्त घोटायच्या प्रक्रियेला मदत करतात। कशात? प्लाझ्मा, रक्तद्रव्यामध्ये। आलं लक्षात? ध्यानात ठेवा। हे काय करतात? रक्त घोटायच्या प्रक्रियेला मदत करतात। कशाला? रक्त घोटणे। मायच्यानं सांगा बरं, कळाली की नाही? उग येड्याने करू नका, गडी करायचं म्हणून करायचे, असं करू नका। जीवावर आल्याने मन लावून करा, ऑटोमॅटिक चांगलं होते, ऑटोमॅटिक समजते। घाबरू नका, फक्त मी मी सांगून बी जर कळणार गेलं तर तू पक्का चिखलाचा मुर्दा आहेस। कळालं? तुझ्या डोक्यात शेण भरले, कळालं? मग तुझं तू ओळखून घे की तू तयारी करायच्या लायकीचा आहेस की नाही। हा, आणि उगाच नाव ठेवू नको। जागा निघण्या गेल्या तर हे निघण्या गेले, तुला पेपर निघण्या गेला हे ध्यानात आलंय का तुझ्या? उग बिनकमी मायबापाचे कष्टाचे पैसे बुडी नको। हे सरकार असलं फॉर्म भरायचे 1000-2000 घेते, बरोबर? त्याच्या TCS, IBPS असल्या पद्धतीचे पेपर त्याच्याकडे दिले। त्याचे पेपर कुठं? तू पुण्याला राहतोस, मुंबईला राहतोस, तुझा पेपर येते आंध्रात, कुठं तर हैदराबादला, 1000 किलोमीटरला। एवढा खर्च करून तू जाणार, मग तुझ्याकडे उरणार काय? 2-3 हजार रुपये तू एक्स्ट्रा उडीणार। तिथं जाऊन तू व्यवस्थित बसणार, हा, नक्की तिथं तुझा कोणतर मित्र होणार, त्याचा बी खर्च तुझा बी खर्च तू करणार, कारण तू पाटील आहेस की भाऊ। हा, मग सावकार माणूस तू, नादच करायचा का तुमचा? नाही। मग घाबरायचं कारण आहे का? नाही। होऊ द्या खर्च, होईल चर्चा। पण तुझा चर्चा कशाची करायची आहे, काय नाही, हे तुझ्यावर आहे। म्हणून काय करणार आहेस, काय नाही, ते तुझं तू ठरव। आता कळलं? बघ इकडे, आता ग्लोब्युलिन हे एक रक्तातील प्रथिनाचे एक महत्वाचं घटक बी आहे, त्याच्यात ती बी ध्यान ठेव।
आलं लक्षात? आलं. बघा आता इकडे घाबर इथं द्यायला मी तुला टप्प्याटप्प्यानं सगळं समजून सांगतो, पण समजून घे. उगं बिनकामी टेन्शन घेऊ नको आणि टेन्शन देऊ नको, नाहीतर माझ्या फोन मधून येऊन मारतो तुला. बघ खप 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 हाणतो. आता हे काय महत्वाचं आहे, पण याचा उपयोग होत असेल की काहीतरी. कशासाठी होतो उपयोग? शरीरात असलेल्या अँटीबॉडी तयार करण्यासाठी. तयार करायसाठी कशाचा? ग्लोब्युलिनचा उपयोग होतो. महत्वाचं जरी असलं तर. आता बघ पुढे अजून एक बघ, सोपं अजून एक सांगतो तुला. गावभर बोंबलत फिरून येतोस आणि घरी येऊन डसा डसा पाणी पितोस. मग हे पाणी आहे शरीरात, ह्या पाण्याचा समतोल ठेवावा लागेल की नाही? मग कोणतं शरीरात काम करावंच लागेल की नाही? ह्याच्यासाठी अल्बुमिन काम करते. कशासाठी? कोण? अल्बुमिन हे काय करते? पाण्याचा समतोल राखते शरीरात आपल्या. आलं लक्षात? ध्यानात ठेव, घाबरू नको, मी आहे. आता बघा आपल्या शरीरातलं रगत वाहत राहते, बरोबर आहे? हे रगत वाहत राहण्यासाठी काय होते? हे रगत गोठणे, काय होणे? गोठू नये म्हणून. ह्याच्यामध्ये काय असते? एक हिपेरिन नावाचा घटक असतो. काय असतो? हेपेरिन नावाचा घटक. कशासाठी? वाहते रक्त गोठू नये म्हणून. त्याच्यासाठी कोण असते? हिपेरिन असते. हिपेरिन कुठे असते? त्या प्लाझ्मा रक्तद्रव्यामध्ये, प्लाझ्मामध्ये असते. कुठं असते? प्लाझ्मा म्हणजे काय? रक्तद्रव्य. बघा इकडे बघा. आता तू कार्यकर्ता आहेस भाऊ, आणि तू कार्यकर्ता आहेस म्हणून काय केलं? गावामध्ये काय झालं? गावामध्ये काय झालं? आपल्या महाराजांची जयंती होती, आणि महाराजांच्या जयंतीनिमित्त काय केलं? गावात पोरांनी रक्तदान शिबिर ठेवले. कोणतं? रक्तदान शिबिर ठेवले. मग तू रक्तदान द्यायला गेलास, मग तुझं रक्त कसलं? पापी रक्त तुझं, बरोबर का? गावभर फिरून 12 जणांचं खालेला तू, बरोबर. मग हे रक्त जेव्हा दान करतोस, ते दान केलेलं रक्त गोठू नये म्हणून ह्या पिशवीमध्ये काय होतात? सोडियम ऑक्झलेट असते. काय असते? सोडियम ऑक्झलेट असते. सोडियम ऑक्झलेट. हे आलं लक्षात? कशात असते? रक्तदान केल्यावर. केल्यास पिशवीतील रक्त गोठू नये. रक्त गोठू नये म्हणून असते काय? सोडियम ऑक्झलेट. एवढं ध्यानात ठेव. मग ह्याच्यातला तुला काहीतरी परीक्षेला फायदा होईलच की? होईल की नाही? सांग बरं मला. होणार आहे तुला. मग घाबर नको, बिंदास बघ इकडे. तुला मी नीट सांगतो, तुला व्यवस्थित टप्प्यात सांगतो तुला, आणि टप्प्याटप्प्यानं सांगतो. म्हणून तेवढा लोड घेऊ नको. कारण की का तुझा मेंदू एवढा आहे आणि तू काम एवढं कराय बघालास, पण तुझ्यात आहे का? नाही. एवढी अक्कल नाही तुझ्यात. एकदा ध्यान ठेवायसाठी म्हणून समजून घे. ऑटोमॅटिक त्या एवढ्या मेंदूमध्ये घुसते कुठून ना कुठून. बघ आपल्या रक्तद्रव्यामध्ये, कशामध्ये? रक्तद्रव्यात. रक्तद्रव्यात काय काय? रक्तद्रव्यात ग्लुकोज, काय? ग्लुकोज, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड. कोणते? फॅटी ऍसिड. अजून काय? युरिया. आता हे बकड आहे असं. इत्यादी काय असतात? वायू असतात बरं का? हे ध्यानात ठेव. महत्वाचे पॉइंट द्याला तुला परीक्षेला भाऊ. ह्याच्याशिवाय काहीच विचार ना तुला, काहीच विचार ना. म्हणून तू घाबरून इथं ध्यान दे. इथं इकडे बघल्या तर तुझ्या मोबाईल मध्ये घुसून चापट आणतो तुला. आता इकडे ध्यान देऊन बघ. बघ आपल्या शरीरात असलेलं 70% कार्बन डायऑक्साईड. किती टक्के? शरीरातील 70% कार्बन डायऑक्साईड, CO2. हे कसलं? CO2. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेव. रक्तद्रव्यामध्ये, कशामध्ये? रक्तद्रव्यात बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये वहन होते. कशाच्या? बायकार्बोनेट.
70% असलेलं कार्बन डायऑक्साईड रक्तद्रव्यात बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये काय होते, त्याचं वहन होते. घाबरणूक, इकडे ध्यान दे, इकडे बघ, इकडे बघ माय सोन्या, इकडे बघ, तू इकडे बघ नका. आता बघ इकडे रक्तपेशी. आतापर्यंत आपण काय बघलं, रक्तद्रव्य बघलो. आता रक्तपेशी बघू. रक्तपेशी, ब्लड सेल्स, सोपं आहे. ब्लड सेल्स किती प्रकारचे राहते, 3 मुख्य प्रकार, 3 घटक, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. बरोबर आहे की नाही. बघ इकडे आता. हा, नंबर 1 काय, व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशी. बरोबर आहे. रेड ब्लड सेल्स, लाल. बरोबर आहे की नाही. दवाखान्यात जाऊन 4 दिवस सुया खुपसून इंजेक्शन लावतोस बापू, तू बापाचे कार करतोस, काय तर बोंबलत फिरून येतोस, काय तर खातोस, पिझ्झा बर्गर खातोस, आणि काय करतोस, दवाखान्यात जाऊन सलाईन लावतोस. का, खाऊन खाऊन तुझ्या पेशा कमी होत्यात, नाहीतर तुझ्या पेशा वाढत्यात. कुठल्या, पांढऱ्या तर, लाल तर, कमी नर होणार, लाई तर होणार. मग करतोस काय, दवाखान्यात 4-5 हजार रुपयाची डॉक्टरची भरती करतोस. दिवसभर बाप शेतात काम करते, तू येऊन डॉक्टरची भरती कर. मग बघ इकडे आता अजून काय, प्लेटलेट्स. ह्याला काय म्हणते, बिंबिका किंवा रक्तपट्टिका. आलं ध्यानात, एवढं ध्यान ठेव म्हणजे तुला विसरणं. आता बघ कोणती, आधी आपण काय करू, आरबीसी. बघा आधी काय करतो आपण, आरबीसी म्हणजे कसल्या, लाल किंवा तांबड्या पेशी बघू आपण. लक्षात आलं. आता हे मेन मुद्दा काय आहे बघा, तांबड्या कस काय असतात, ह्याच्यामध्ये असलेलं हिमोग्लोबिन, ह्याच्यामुळे काय राहतात, हे लाल किंवा तांबड्या रंगाचे राहतात. कशामुळं, हिमोग्लोबिनमुळे. हिमोग्लोबिनमुळे त्यांचा काय रंग तसा असतो. पुढे बघा अजून एक पॉइंट सांगतो तुला. आता त्या हिमोग्लोबिन मध्ये काय असते, आयरन असते. आयरन असते कुणामध्ये, हिमोग्लोबिन मध्ये. आता हे तांबड्या रक्तपेशी जे असतात, ह्याचा जन्म कुठे होते, ह्याचा अस्थिमज्जेमध्ये होते. कुठे होते, अस्थिमज्जेत. त्यांचा जन्म अस्थिमज्जेत जन्म होतो. आणि हे 120 ते 127 दिवसापर्यंत जिवंत असतात. 120 ते 127 दिवस काय होतात, जगतात. एवढं समज. कसल्या आकाराने लहान, केंद्रक नसलेल्या, आणि कसल्या वर्तुळाकार. बरोबर आहे. आकाराने लहान, केंद्रक नसलेल्या, वर्तुळाकार असलेल्या पेशी आहेत. आणि हे मरतात कुठं, स्प्लेहामध्ये मरतात. हे पॉइंट ध्यानात ठेवा. SPLEHA स्प्लेहामध्ये मरतात. एवढं ध्यानात ठेवा. बघा मध्यभागी दोन्ही बाजूंना अंतर्वक्र असतात.
एवढं समजलं. बघा पुढे सांगतो का. बघा ह्याच्यात असलेले हिमोग्लोबिन, ह्या हिमोग्लोबिनच्या मदतीनं त्यानं काय करतात, फुफ्साकडून येणारं ऑक्सिजन हे शरीरातील बाकीच्या ऊतीकडे वाहून नेतात. हे लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे. हिमोग्लोबिनच्या मदतीने फुफ्फुसाकडून ऑक्सिजन काय, ऑक्सिजन कुठे नेतात, शरीरातील ऊतीकडे. ऊतीकडे एवढं लक्षात आलं. बघा सोपं आहे, घाबरायचं कारण नाही. आणि जर इथं जर कोणता पॉईंट समज नाही गेला तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये पटपट टाकाकडे. उगे येड्याने बसू नका, चिखलाचा मुर्दा बसल्याने. कळालं, मला तसलं काय पटाना गेले. तुम्ही उगे बघाल्या, ऐकाल्या, माझं काय ऐकण्या गेल्या, बरोबर आहे. उगे बघायचे का म्हणून व्हिडिओ बघाल्या, कोणतं कडला बसले लेकरू माझा अभ्यासाचे व्हिडिओ बघाले म्हणून घाबरून बघाल्या, असलं करू नका कडे. उगं मन लावून बघा. इच्छा तिथं मार्ग. तुमच्या मनात असेल तर काय बी शक्य आहे, नाही तर काय बी अर्थ नाही. बघा उगं. बघा अजून एक पॉईंट सांगतो. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये त्याची संख्या 25 दशलक्ष एवढी असते. कुणाची, आरबीसीची. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये त्यांची संख्या, कुणाची, आरबीसीची. पंचवीस दशलक्ष एवढी असते. ध्यानात ठेवा, बरोबर आहे. एवढी लिहा. मग घाबरू नका. बघा इकडे नरड्याला कोरडीपर्यंत सांगायला तुम्हाला. मायच्या ना अजून पाणी पिलं नाही म्या, पण सांगायला की नाही तुम्हाला. मग इकडे ध्यान द्या आणि बघा. मनातून शिकवायला, मनातून शिकून या. उगाच शिकायचं का म्हणून शिकू नका. आजपर्यंत मी कसं करत गेलो, एकदम प्रोफेशनल बोलत गेलो, पण मायच्यान सांगतो मजानं होईना. आता तुम्हाला मी मला जसं जमते तसं शिकता. आपली भाषा आहे आणि आपल्या भाषेत काही प्रोफेशनलिझम येईना, म्हणून मी तुम्हाला तसंच शिकणार. ज्याला पटल त्याला पटल. आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनल गोरगरिबापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याला ह्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून शेअर बी करत चला. काय तुमचं काय जाणार आहे, एक लाईक, एक कमेंट, एक शेअर, एखादी सबस्क्रायबर केल्या तर काहीच आहे ना. म्हणून बिनधास्त करून टाकाकडे एकदाच. काय खट शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक तर भरगच करून टाका. माझा मोबाईल हँग पडला तर चलल, पण तुमचे लाईक, तुमचे कमेंट, तुमचे सबस्क्रायबर, तुमचे शेअर्स लय आले पाहिजे. मला आता ऐकायचं नाही. मग हे तुम्ही ठरवून टाका आता कसं करणार आहे ते. बघा आता कोणत्या, पांढऱ्या रक्तपेशी. बघा इकडे WBC म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल, पांढऱ्या. इकडे बघा, ह्याचा एक पॉइंट बघा. आता इकडे ह्याच्यात काय, ह्याच्यात केंद्रक आहे भाऊ, ह्याच्यात केंद्रक आहे. एवढं ध्यानात आलं, केंद्रक असतंय आकारानं मोठ्या, आकारानं बरोबर आहे की नाही, आकारानं मोठे. या रक्तपेशी अमिबा सदृश्य रंगहीन बी असते. बघा, व अमिबा सदृश्य रंगहीन आले का ध्यानात, आले ध्यानात. त्यांचा जवळपास 8 ते 15
मायक्रोमीटर एवढा व्यास असते आणि हे ना आरबीसी पेक्षा मोठ्या 8 ते 15 मायक्रोमीटर व्यास असतो आणि हे आरबीसी पेक्षा मोठे असतात. भावा बघ ते किती 120 ते 127 दिवस जगाते, पण हेचा काळ लई नाही. हे ना तुझ्यानेच येत लई दिवस जगणार. हे ना 3 ते 4 दिवस जगतात. 3 ते 4 दिवस जगतात. एवढं समजलं का भावा तुला? हा, किती अवघड दिवस आहे याचा. दर 3-4 दिवसाला घरात सुद्धा खायच्या 3-4 दिवसच जगायला. बरोबर आहे. मग पुढे बघा आता. हा, पण मेले म्हणून जर असं बसायचं जमते का? नाही, काहीतरी खटाटोप करावंच लागते जगायचं म्हणल्यावर. बघूत आता पुढे बघू ना. बघ बघ न्यूट्रोफाइल्स काय काय? न्यूट्रोफाइल्स, लिम्फोसाइट्स, आलं लक्षात? इओसिनोफिल, बेसोफिल, इओसिनोफिल, मोनोसाइट्स. हे काय आहेत? 5 प्रकार आहेत. एवढं ध्यान ठेव. बरोबर आहे. आता पुढे बघ काय काय? न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, बेसोफिल, अजून काय इओसिनोफिल आणि मोनोसाइट्स. हे 5 प्रकार आहेत बघा याच्यामध्ये. ध्यानात ठेव. हा, रोगापासून रक्षण करणे काम ह्यांचं. आता हे पेशी मारायला पण कुठं तर जिवंत होत असतील, म्हणजे जन्मतच असतील की नाही भाऊ? हा, मग आता हे कुठं जन्मतील बघ? ज्या नवीन कशामध्ये? प्लीहा आणि अस्थिमज्जा. इथं काय होते? जन्मतात. हे कोण? पांढऱ्या पेशी. बघ भाऊ, जर समज तुझ्या 10,000 पेक्षा जास्त पांढऱ्या पेशी वाढल्या. किती? 10,000 पेक्षा जास्त. तर काय होतो तुला रोग? काय होते रोग? ल्युकोसायटोसिस. बघ इकडे, ल्युकोसायटोसिस हे रोग होते. रोग होतो. बरोबर आहे. बघ इकडे, हे एवढं समजलं भाव. बघ, जर समज 10,000 घनमिमीपेक्षा जास्त झालं तर काय होतं? ल्युकोसायटोसिस. आणि 4,000 घनमिमीपेक्षा कमी जर झाला तर काय होतं? ल्युकोपेनिया रोग होतोय. काय? WBC कमी जास्त होणं. हे कोणते रोग होते? हे बी तुला प्रश्न विचारला जाते. म्हणून तू काही तुझ्या डोक्याला ताण देऊ नको. मी हा, पण तू थोडा अभ्यास कर, मग व्यवस्थित तुझा बी कार्यक्रम लागणार आहे. आपल्या मानवी शरीरामध्ये रक्तवाहिन्या ज्या असतात ह्याची लांबी जवळपास 97,000 किलोमीटर. लांबी 97,000 किलोमीटर लांबी. कुणाची लांबी भाऊ? रक्तवाहिन्यांची. आलं लक्षात? आलं का? बघ इकडे, आपण हे रक्तवाहिन्याचा अभ्यास करतो. ह्या रक्तवाहिन्याचा अभ्यास करणे ह्याला काय म्हणतो आपण? अँजिओलॉजी. हिमोग्लोबिन जे असते त्या हिमोग्लोबिन मध्ये लोह आणि प्रथिनाचं प्रमाण लय राहते. कशाचं? हिमोग्लोबिन मध्ये. काय काय? लोह व प्रथिन.
याचं प्रमाण लई राहते. म्हणजे बघा पुरुषामध्ये किती असते, हे पुरुषात 13 ते 18 ग्रॅम, म्हणजे जवळपास 10 मिलीग्रॅम. लक्षात ठेवा, हे 10 मिलीलिटर बरोबर आहे. आणि स्त्रियात बरोबर 11.5 ते 16.5, म्हणजे जवळपास 100 ml एवढं लय असते. ध्यानात ठेवा. हिमोग्लोबिनचं विचारलं तुम्हाला, समजा लोहाचं आणि प्रथिनांचं प्रमाण जर विचारलं हिमोग्लोबिन मध्ये, तर पुरुषांमध्ये 13 ते 18 आणि स्त्रियांमध्ये 11.5 ते 16.5. इकडे 10, इकडे 100. काही विचार वाचार करायचा नाही, डायरेक्ट थोपून टाकायचं. बरोबर आहे. ओके मध्ये कार्यक्रम असतो आपल्याकडे. आपल्या शरीरात रक्त किती असते? आपल्या शरीराचं जेवढं वजन आहे त्याच्या 8% भाग म्हणजे आपलं रगत असते. शरीराच्या वजनाच्या 8% भाग म्हणजे काय? रक्त. आलं लक्षात? बघा इकडे अजून परीक्षेला प्रश्न विचारला जातो. रक्ताचं पीएच मूल्य पण विचारलं जाऊ शकते. बघा रक्ताचे पीएच हे किती असते? 7.35 ते 7.45. ध्यानात ठेवा, तुम्हाला रक्ताचे पीएच मूल्य विचारले जाऊ शकते 7.35 ते 7.45. बघा तुमच्या शरीरात जर हिमोग्लोबिन कमी झालं, कसं काय कमी झालं? हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे. कसला आजार होतो? अनेमिया. रोग. आणि हिमोग्लोबिन अति झाल्यावर काय होते? पॉलिसायथेमिया. कमी झालं अनेमिया, लई झालं पॉलिसायथेमिया. हे दोन ध्यानात ठेवा. परीक्षेला जर समजा तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले म्हणलं आणि जास्त झाले म्हणून प्रश्न आला तर एमसीक्यू मध्ये येऊ शकते. कधी काय विचारणार? टीसीएस घेणार, आयबीपीएस घेणार, पेपरची चक इकडून तिकडून त्या चक पेपरची माय बहीण काढून टाकून दिली ह्या सरकारनं. करणार काय? गोरगरीब जनता. पोराकडे कामं नाहीत, नोकऱ्या नाहीत, सरकार जागा काढणार, मतदान करावं वाटते. आम्ही फक्त ह्या राजकारणी लोकांच्या काय सतरंजा उचलाय पुरते झाला. मग करावं काय? आता चलाले चलू द्यावं, काय बी नाही. तुम्ही काय आवाज उठी ना, मग काय करणार? चलू द्या उगा चलाले तसं. बघा प्लेटलेट्स बघूत आता. रक्तबिंबिका किंवा रक्तपिट्टिका. ध्यान द्या इकडे, सोपं आहे, लई अवघड नाही. आता बघा या जवळपास 5 ते 10 दिवस जगतात बरं का. किती? पहिला पॉइंट, 5 ते 10 दिवस एवढाच टाइम जगतात. बरोबर. सोपं. अजून एक सांगतो तुम्हाला, आकारानं लई लहान. जवळपास 2.5 ते 5 मायक्रोमीटर एवढाच व्यास असतो. 2.5 ते 5 मायक्रोमीटर व्यास. एवढेच म्हणजे एवढ्या छोटे आहेत आहे. फक्त
सस्तन प्राण्यामध्ये आढळतात. महत्वाचा पॉइंट आहे हा, लक्षात ठेवा. ओके, ध्यानात ठेवा, लय महत्वाचा पॉइंट आहे बरं. ही निर्मिती बी अस्थिमज्जेतच होते. निर्मिती कुठं? अस्थिमज्जेत. हे बी पॉइंट लई अति गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणून ध्यान द्या आणि समजून घ्या. मी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगाल, बरोबर. ह्यांच्यामध्ये केंद्रक राहत नाही बघ, केंद्रक नसलेल्या आणि आकार द्विबहिर्वक्र. लक्षात ठेवा, आकार द्विबहिर्वक्र आणि बघा केंद्रक नाही. याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट आहेत. ह्याला कसला बी रंग नसते, कसलाही रंग नसतो. समजलं? समजावंच लागतंय. रक्त गोटाची जी क्रिया आहे ह्याला काय करतात, हे फास्ट म्हणजे जलद करतात. रक्त गोठण्याची क्रिया जलद घडवून आणली जाते. बघा, डेंगू, मलेरिया, टायफॉइड, इत्यादी हे असले जे रोग आहेत, या रोगामध्ये जे असलेल्या प्लेटलेट्स असतात, रक्तातील रक्तपट्टिका म्हणजेच काय, प्लेटलेट्स कमी होतात, रक्तस्राव होतो. हे सोपं आहे. आता बघा, अजून एक पॉइंट आहे, रक्तदाब. कोणता दाब? रक्तदाब. म्हणजे काय? ब्लड प्रेशर. ओ माय गॉड, माझं ब्लड प्रेशर वाढलं, हाय झालं, टेम्परेचर वाढलं माझ्या शरीरात, आता मला चक्कर येली, मी आता कसं करू, मला काही सुधारणा गेलं, अशी जेव्हा ऍक्टिंग करता तेव्हा काय होते बघा. शरीरात जेव्हा रक्त वाहत, कसे शरीरात रक्त वाहताना, शरीरात जेव्हा रक्त वाहतं तेव्हा रक्त वाहताना रक्तवाहिन्यावर जो दाब पडते, रक्तवाहिन्यावर जो दाब पडतो त्याला आपण काय म्हणतो? रक्तदाब असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? रक्तदाब म्हणतो. लक्षात ठेवा. रक्तदाब मोपायचं एकक काय? स्फिग्मोमॅनोमीटर. आलं लक्षात? स्फिग्मोमॅनोमीटर हे एकक आहे. काय? रक्तदाब मोपायचं. लक्षात ठेवा. आपलं वय 50 होईपर्यंत, किती? 50 वर्ष वय होईपर्यंत आपलं रक्तदाब काय असावं? 110 ते 140 असावं. आणि
110 ते 140 असावं. काय? सिस्टोलिक रक्तदाब. कोणता रक्तदाब? सिस्टोलिक. आणि डायस्टोलिक रक्तदाब किती असावं? 90 पेक्षा कमी. काय? वरी सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. पन्नास वर्ष होईपर्यंत 110 ते 140 सिस्टोलिक रक्तदाब आणि 90 पेक्षा कमी डायस्टोलिक रक्तदाब. हे ध्यानात ठेवा. महत्वाचे पॉईंट आहेत. काही विचारायला माहित नाही परीक्षेला, म्हणून सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केला मी. जर समजा जर सिस्टोलिक रक्तदाब 140 पेक्षा जास्त व डायस्टोलिक रक्तदाब 90 पेक्षा कमी असेल तर त्याला रक्तदाब किंवा हायपरटेन्शन म्हणतो. असेल तर त्यास हायपरटेन्शन म्हणतात. सोपं सांगला, सोपं आहे. बिनधास्त परीक्षेला काय बी प्रश्न विचारता ह्याच्या रिलेटेड 100% उत्तर तुम्हाला येणार म्हणजे येणार. तुम्हाला कधी ब्लड प्रेशर वाढते की वाढणार तुमचं? का? सरकार कधी जागा काढणार, तुम्ही काय अभ्यास करणार, बेश्रमाने पडून राहत्या. पुण्याला गेल्या, तुम्हाला तिथे जाऊन बिकळ आले. तुम्ही राहायला कुणासोबत? गावातल्याच पोरासोबत. बरोबर आहे की नाही? आणि हे गावातलेच पोरं जिथं गेलं तिथं पुण्यामध्ये बी कळ नाही गेले गावात हाव की पुण्यात हाव. हा, अर्थ काय आहे मग पुण्याला राहून? गावातच राहा की. हा, हाय की नाही? पुढे बघा. अजून समजा चुकून आणि पुण्यात बी राहून गावातले लोक नको तिथं गटाले. नेमकं बरोबर त्या जागी घडते ज्या जागी तुझ्या हातात बाटल आहे, तिथं बरोबर घडते तुला लोक. बरोबर आहे की नाही? खरं सांग मला. माहिती आणि करून काय फायदा आहे का तुझा? काही फायदा नाही. मग कसं करतोस? बघ विचार करून काय करायचे आणि काय नाही ते. माहिती जर समजा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर इमानदारीने लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट केल्याशिवाय जायचं नाही. आणि ह्या व्हिडिओचा लईत लई गोरगरीब लेकरायला फायदा झाला पाहिजे. ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचला पाहिजे. म्हणून आपल्या व्हिडिओला शेअर बी करत चला आणि लई भावांना सबस्क्राईब करा. ओकेच कार्यक्रम करून टाकूत आपण. धन्यवाद.